या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात NIAच्या विशेष न्यायालयाने आज दिलेल्या निकालात सर्व 7 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली। भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी या 7ही आरोपींची सुटका करण्यात आली। 29 सप्टेंबर 2008 रोजी रात्री रमजान महिन्यातच मालेगावमधील मशिदीजवळ मोटरसायकलमध्ये लावलेल्या बॉम्बचा भीषण स्फोट होऊन हाहाकार उडाला होता। या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला होता तर 101 जण जखमी झाले होते। या बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेल्या सर्वांनीच आज निकालानंतर 17 वर्षांनी पुनर्जन्म झाल्याच्या भावना व्यक्त केल्या। समीर कुलकर्णींना कोर्टातच अश्रू अनावर झाले। मालेगाव बॉम्बस्फोट आरोपीचे वेगवेगळ्या कायदेशीर मुद्द्यांवर एकामागोमाग अर्ज, बॉम्बे हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टातील अपिले, तपास संस्थांमधील बदल, खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या बदल्या यासारख्या विविध कारणांमुळे दीर्घकाळ रखडपट्टी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल 17 वर्षांनी गुरुवारी आज जाहीर झाला। लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने काश्मीरमधून RDX आणले आणि त्याने त्याच्या घरी बॉम्ब तयार केला याचे कुठलेही पुरावे आढळले नाहीत। आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिच्याकडे त्या मोटरसायकलचा त्यावेळी ताबा होता हे सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेले नाही। याशिवाय मालेगाव बॉम्बस्फोट घडवण्यासाठी बैठका झाल्या हे देखील सरकारी पक्षाला सिद्ध करता आलेले नाही असं निरीक्षण कोर्टाने निकालात नोंदवले आहे। 17 वर्षानंतर 7ही आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता, अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।